पुण्यातल्या एकता नगर पाण्याखाली अनेकांचं स्थलांतर, खडकवासल्यातून 45,000 क्युसेकनं विसर्ग कायम, पावसाची विश्रांती. नाशिकमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीवर, गोदा घाटावर पूरस्थिती, काही दुकानं हटवली, आजही पावसाचं रेड अलर्ट. अप्पर वर्धा धरण 77% भरलं, दुपारी 3 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडले जाणार, तर अप्पर वर्धा धरण भरत आल्यानं विदर्भाला मोठा दिलासा. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, 16 दरवाजे 4 फुटाने उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघर तालुक्यातले 22 गावं, 100 पाडे अंधारात, 3 दिवसांपासून फिडरचा वीज पुरवठा खंडित, ऐन पावसाळ्यात लाईट गेल्यानं नागरिक संतप्त. पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव, यूपीएससीची उमेदवारी रद्द केल्याबद्दल रिट याचिका दाखल, पुणे जिल्हाधिकारी आणि यूपीएससी विरोधात याचिका. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 1,400 तर निफ्टी ही 400 अंकांनी कोसळला. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्यानं जगभरातल्या बाजारात मंदीची लाट. ठाकरे गटाला खुश करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना संपवतंय, झिशान सिद्दीकींचा काँग्रेसलाच घरचा आहेर, ठाकरे गट आणि काँग्रेसची युती अनैसर्गिक असल्याचंही वक्तव्य. बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी, भारताकडून देखील नागरिकांना सजग राहण्याच्या सूचना. इराण कुठल्याही क्षणी इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता, लेबनॉनचं उत्तर, इस्रायलवर हल्ले कायम, अरब देशांनाही इराणनं खडसावलं, इराणचा कुठल्याही क्षणी इस्रायलवर हल्ल्याची शक्यता. इंग्लंडमध्ये अनेक शहरात दंगली उसळल्या, 3 मुलींच्या हत्येनंतर उजव्यांचा प्रक्षोभ, मुस्लिम स्थलांतरितांचा प्रश्नाची घळला.